मिरज शहरात एक ऐतिहासिक असं मानलं जाणारं म्हणजेच लक्ष्मी मार्केट भाजी मंडई. या भाजी मंडईच्या दुरुस्तीच्या नावाखाली गेली कित्येक वर्ष लाखोंचा निधी मंजूर झाला, पण या ऐतिहासिक वास्तूची दुर्दशा संपत नाही, अशी तक्रार व्यापारी व दुकानदारांनी वॉर्ड क्रमांक 6च्या काँग्रेस पक्षाच्या धडाकेबाज नगरसेविका ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग शेख व मुबशिरीन बागवान यांच्याकडे केली आहे. आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते श्री मंगेश दादा चव्हाण व राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते श्री युवराज गायकवाड यांना मिरजेतील सुप्रसिद्ध लक्ष्मी मार्केटची पाहणी करण्याकरिता नगरसेविका ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग शेख व नगरसेविका मुबशिरीन बागवान यांनी त्यांना पाहणी करण्याकरिता बोलवलं होतं. यावेळी मंगेश चव्हाण व युवराज गायकवाड यांनी सर्व बांधकाम अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली. सर्वात आधी मार्केटच्या टेरेसवर जे मोठं झाड लावलं त्याचे मूळ खालपर्यंत शिरत असून त्यामुळे वास्तू खराब होत असल्याने पहिल्यांदा ते झाड व भिंतीवर दिसणारी मुळे काढून टाकणं याबाबत अधिकारी यांना सांगितलं. त्यानंतर भाजी मंडईतील व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मंडईची स्वच्छता व व्यापारी यांना बसण्याची सोय तसेच ज्या ठिकाणी इमारत दुरावस्थेत आहे त्या ठिकाणी आपण बांधकाम करून घेऊ व महासभेमध्ये हे प्रश्न मांडू, असा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण व गटनेते युवराज गायकवाड आणि नगरसेविका बिल्किस बुजुर्ग शेख, नगरसेविका मुबशिरीन बागवान यांनी यावेळी व्यापारी व दुकानदारांना आश्वासन दिलं. नुकताच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग शेख या चांगल्या मताधिक्याने विजयी झाल्या असून दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी विकास कामांचा गाडा सुरू ठेवला. सभागृहात मिरजेचे प्रश्न धडाडीने मांडत असल्याने त्यांच्या या लेडी सिंघम कामगिरीमुळे सर्व मिरज शहरामध्ये नक्कीच त्यांचं कौतुक होतं. N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला. मिरजेची ऐतिहासिक इमारत लक्ष्मी मार्केट म्हणून ह्या इमारतीला ओळखलं जातं. 1939ची ही इमारत आहे. ही ऐतिहासिक इमारत आहे आणि आज ह्या इमारतीची अवस्था एकदम बेकार झाली आहे. इमारतीच्या वरच्या बाजूला बघितलं तर एक 2-4 मोठे वडाची झाडं आल्यात आणि त्या वडाच्या झाडाच्या पूर्ण ह्या खालीपर्यंत आल्यात. त्यामुळे ही इमारत अतिशय धोकादायक झाली आहे. त्यामुळं ह्या इमारतीच्या संदर्भात आम्ही आज इथं व्हिजिट देण्यासाठी आमच्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक बिल्किस बुजुर्ग मॅडम आणि मुबशिरी मॅडम यांच्या सांगण्यावरून शहर अभियंता, नगर अभियंता व सर्वजण बांधकाम विभागाचे व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते युवराज गायकवाड साहेब यांना घेऊन त्या मार्केटला आज आम्ही इथं भेट दिली आहे आणि भेट देताना इथली परिस्थिती बघितली, अतिशय बिकट परिस्थिती आहे. लवकरात लवकर हा विषय आम्ही महापालिकेमध्ये मांडून ही इमारत वास्तू कशी आपल्याला दुरुस्त करता येईल तर त्याचा विचार करीन. कारण कुणाचा पण ह्या वास्तूमुळे पडझड होऊन कुणाचा पण जीवाला हानी पोचण्याची शक्यता आहे. तर याची जास्त काळजी घेऊन लवकरात लवकर ह्या वास्तूचं पुनर्जीवित कसं करता येईल याचा जास्त विचार आम्ही सर्व नगरसेवक मिळून करणार आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.